नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरीचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे हे शिकणार आहोत। आणि ते पण मी तुम्हाला 3 पद्धतीने कसं आपण कटिंग करायचं आहे कटोरीचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। मैत्रिणींनो, जर तुम्ही आमचे व्हिडिओज बघितले नसतील 28 ते 50 पर्यंतचे आपले कटोरीचे पेपर पॅटर्नची सीरीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेली आहे। जर तुम्ही ती बघितली नसेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय। खाली त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे मी, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून जाणार आहेत। ह्या पेपर पॅटर्न मध्ये म्हणजे 28 पासून ते 50 पर्यंतचे संपूर्ण पेपर पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेले आहे। त्याची प्लेलिस्ट पण आहे, म्हणजे तुम्हाला ते शोधण्याची पण गरज पडणार नाहीये। तर मैत्रिणींनो, ह्या कटोरीच्या पेपर पॅटर्न वरूनच आपल्याला डबल कटोरीचं पॅटर्न काढायचं आहे। तर ते कसं करायचं आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो, आणि एक छोटीशी कमेंट करा की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर तर आपल्याला कटोरीचं पेपर पॅटर्न काढून घ्यायचं आहे। ते पेपर पॅटर्न काढल्यानंतर पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला बघा ही अशा पद्धतीची कटोरी निघते, ही छोटी कटोरी निघते, ठीक आहे। ह्या कटोरीवरून आपल्याला आता डबल कटोरी कशी ती कन्व्हर्ट करायची आहे हे आपण शिकणार आहोत 3 पद्धतीने। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मी इथे पेपर घेतलेला आहे आणि हा जो पेपर आहे याच्यावरती मी आता ही जी आपली कटोरीचं जे माप आहे हे आपण काढून घेतलेलं होतं ऑलरेडी, ठीक आहे। हे ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। डबल कटोरी किंवा बॉम्बे कटोरी अशा पद्धतीचं हे ब्लाऊजचं नाव असतं। याच्यामध्ये काही अवघड नसतं मैत्रिणींनो, एकदम सोपी पद्धत असते। फक्त ती डबल कटोरी बॉम्बे कटोरी ह्या नावामुळे ती फार अशी अवघड आपल्याला वाटत असते। तर बघा, आता इथे मी हे जे कटोरी आहे ही जशी आहे तशी इथे अगोदर मी आखून घेणार आहे, ठीक आहे। सगळ्यात अगोदर आपण ही पहिली स्टेप बघूया। तर ऑलरेडी मी पॅटर्न कसे काढायचे आहे ते शिकवलेलं आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलवरती। त्यातून फक्त ही कटोरी आपल्याला कटिंग करून काढून घ्यायची आहे। तर बघा, आता इथे मी हे काढलेलं आहे अशा पद्धतीने। आता ही घेतली आहे मी, इथे मी टक्स वगैरे सगळं घेऊन घेतलेलं आहे। हा बघा, टक्सचा पॉईंट पण घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे। तर ही कशा पद्धतीने वाढवणार आहोत त्याच्यासाठी मी आता रेग्युलर पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेऊयात। इथून मी घेणार आहे हा 1 इंच इथं मी ॲड करून घेतला आहे, आणि खाली मी इथे घेणार आहे 2.5 इंच, म्हणजे हा 1 इंच ॲड करून मग खाली मी 1.5 इंच घेतले, म्हणजे पूर्ण माझं जे माप आहे ते आलेलं आहे 2.5 इंच। त्यानंतर इथून घ्यायचे आहेत आपल्याला 1.5 इंच, त्यानंतर इथून पण घ्यायचे आहे 1.5 इंच। आता हे सर्व पॉईंट्स आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे। तर सगळ्यात अगोदर इथे आपण हा अशा पद्धतीचा उभा पॉईंट घेणार आहोत, त्यानंतर इथे घेणार आहोत हा पॉईंट इथे असा जॉईंट करून घेणार आहोत, त्यानंतर हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला। यानंतर इथे घ्यायचं आहे 1/2 इंच आणि इथे पण घ्यायचं आहे 1/2 इंच, आणि हे आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। आता हे झाल्यानंतर आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे ही आपली झाली आहे रेग्युलर कटोरीचं माप, ठीक आहे। म्हणजे रेग्युलर आपण जशी कटोरी वाढवतो तशी सेम झालेली आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला याच्या खाली 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे, याच्या पण खाली आपल्याला 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे, आणि इथे पण खाली 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे। हे 1.5 इंचाचं अंतर घेतल्यानंतर आता बघा, हे मी इथे घेतलेलं आहे ना, हे थोडंसं आपण तिरकस घेऊया, हे पण थोडं तिरकस, म्हणजे आपल्याला आखून घेण्यासाठी सोपं पडेल। तर बघा, हे इथे मी असं तिरकस पद्धतीने इथे घेतलेलं आहे। मेजरमेंट आपण जसं घेणार आहोत तसं ते चेंज होत राहतं, त्याच्यामुळे नीट व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचा आहे आपला व्हिडिओ, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आपण व्यवस्थित समजून जाणार आहे। आता हे सर्व पॉईंट जे आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे। हे बघा, इकडनं हा पॉईंट मी असं जॉईंट करून घेतला, त्यानंतर इकडनं हा पॉईंट मी जॉईंट करून घेत आहे। आता हे इथे
वाढवून घेऊया. हे पण इथे गोल राऊंडमध्ये गोल शेपमध्ये असं वाढवून घेऊया. आता हे आपले 1.5 इंच आपण वाढवून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हाच 1.5 इंचाचा गॅप आपल्याला इथे घ्यायचा आहे. आलं लक्षात? तो कसा घ्यायचा आहे बघा. हा पॉईंट हे आपल्याला असं तिरकत जोडून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर हा जो पॉईंट आहे, हा मधला जो पॉईंट आहे त्याला पकडून आपण असं तिरकस इथे जोडून घेणार आहोत. ठीक आहे. आता ह्या पॉईंटपासून वरती आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच एक्स्ट्रा. हे 1.5 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेले आहे. ठीक आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि इथे जे आहे हे आपल्याला इथे कट मारायचा असतो. हा जो भाग आहे हा मी कट मारून घेणार आहे. ठीक आहे. मध्ये आपल्याला कट नाही मारायचा, म्हणजे याचे आपल्याला 2 भाग नाही करायचे. हे फक्त आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला कट करून मग दाखवते, म्हणजे लवकर लक्षात येईल. तर बघा इथे मी ही कटोरी कट करून घेतलेली आहे. आता काय करायचं, हा जो मध्य सेंटर आहे जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ना ते कट करायचं आहे. फक्त मध्यभागी आपल्याला कट करायचं नाही आहे. मध्यभाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे. हे असं आपण कट करून टाकणार आहोत. आणि जॉईंट करताना अगोदर आपल्याला मध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पफ पण व्यवस्थित येणार आहे आणि आपली कटोरी पण व्यवस्थित दिसणार आहे. हे बघा. आता हे आपल्याला अगोदर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि मग आपण कटोरी आपल्या साईड पीसला अटॅच करणार आहोत. ही झाली आपली एक पद्धत. आता आपल्याला दुसरी पद्धत बघायची आहे. तर बघा, दुसऱ्या पद्धतीसाठी मी पुन्हा एकदा पेपरवरती तीच कटोरी आखून घेतलेली आहे इथे, आणि मग मी आता इथे दुसरी पद्धत वापरणार आहे. तर सगळ्यात अगोदर परत आपल्याला तसंच आपली कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. इथे 1.5 इंच घेतले, इथे घेतले आहे मी 2.5 इंच, म्हणजे इथे पण 1.5च घेतले. 1 इंच आपला टक्ससाठीचा आहे. ठीक आहे. आता ही कटोरी आपली रेग्युलर पुन्हा तशीच वाढवून घ्यायची आहे आपल्याला, आणि मग आपल्याला इथे कटोरी परत आखून घ्यायची आहे, कारण आपल्याला डबल कटोरी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे आणि कमेंट करा की तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत. तुमच्या ब्लाऊजविषयी काही तुमचे प्रश्न असतील ते पण तुम्ही मला विचारू शकताय, म्हणजे तुमचं जे काही ब्लाऊजमध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या सॉल्व्ह होऊन जाणार आहेत. तर बघा, आता इथे झालेलं आहे आपलं ही कटोरीला आकार देऊन. आता काय करायचं आहे, इथून जो गॅप आहे तो पुन्हा सेम तसाच घ्यायचा आहे, पण इथे आता आपण 1.5 इंचाचा गॅप घेणार आहोत. सेम पद्धत आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटणार आहे तुम्ही त्या पद्धतीने करू शकताय. हे 1.5 इंच इथे घेतले आहे, हे 1.5 इंच इथे घेतलेले आहे, आणि हे 1.5 इंच इथे घेतलेले आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे जॉईंट करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. हे अशा पद्धतीने इथे पण आणि हे इथे पण. त्यानंतर हे इथे पण. आता हा गॅप पुन्हा एकदा आपल्याला गॅप द्यायचा आहे याला. ठीक आहे. तर तो गॅप कसा आपण घेणार आहोत, तर डायरेक्ट इथे आपण कट मारून घेणार आहोत. इथून असं सरळ घ्यायचं आहे अगोदर. हे बघा, हे सरळ घ्यायचं आहे. हे डायरेक्ट असं सरळ मी घेणार आहे. जो आपला टक्स आहे तिथून इथे मी हे सरळ घेतलेला आहे. वरती मला फक्त 1/4 इंचाचं अंतर घ्यायचं आहे, कारण की मला जॉईंट करण्यासाठी याला मार्जिन पण हवं आहे. तर इथे मी फक्त 1/4 इंचाचंच अंतर घेणार आहे. तर हे घेतलेलं आहे मी इथे 1/4 इंचाचं अंतर. ठीक आहे. 1/4 इंचाचं पूर्ण दोन्ही बाजूला इथे मी अंतर घेणार आहे. आता बघा, आता हा गॅप आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे. हा गॅप मी इथून कट करून टाकणार आहे. तर तो कसा कट करायचा आहे, अगोदर आपल्याला कटोरी जी आहे ती कट करून घ्यायची आहे.
एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. बऱ्याचशा महिलांना डबल कटोरी म्हटल्यानंतर खूप अवघड वाटत असतं. काहीच अवघड नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट बसणार आहे. कटोरीमध्ये पण आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसणं गरजेचं असतं. आणि मेन असतो तो आपला टक्स. हा जो टक्स असतो ना, हा आपला परफेक्ट आला पाहिजे फक्त, बस. आता बघा, हे मी इथे घेतलेलं आहे कट करून. आता याला मी इथून कट करून घेणार आहे. डायरेक्ट मध्य सेंटरपासून कट मारून घ्यायचं आहे. 2 भाग करायचे आणि पुन्हा जॉईंट करून घ्यायचं. ओके. तर बघा, ही आपली रेग्युलर अशी कटोरी येते आणि हिला इथे डायरेक्ट आपण जॉईंट पण करू शकतो. ठीक आहे. हा एक आपला दुसरा प्रकार झाला. आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत. तिसऱ्या पद्धतीसाठी पुन्हा एकदा मी कटोरी आखून घेणार आहे. आता बघा, इथे मी ही जी कटोरी आहे ही आखून घेतली आहे, वाढवून घेतली आहे आणि मी कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला मेन गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे ही जेव्हा आपण ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, इथून खालून अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. फक्त अर्धा इंचाचं. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा पेपरवरतीच ठेवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा आपण ब्लाऊजवरती ठेवून बघूयात. तुम्हाला कट करून दाखवते कपड्यावरती म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर बघा, हे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. ठीक आहे. कटोरी कशी बसते ते पण बघणं गरजेचं असतं. आता मी इथून घेतली आहे ही अशा पद्धतीने कटोरी ठेवून. हा माझा वेस्टेज कपडा आहे म्हणजे उरलेला आहे. ड्रेस मी स्टिच केलेला होता त्यातून हा कपडा माझा उरलेला होता, तोच मी इथे घेतलेला आहे. आणि आता ही जी कटोरी आहे मी जशी आहे तशी आखून घेणार आहे याच्यावरच. ही जशी आहे तशी आखून घेतल्यानंतर याला खालच्या साईडने मार्जिन द्यायचं आहे आपल्याला अर्धा इंचाचं. ठीक आहे. इथून हे मी एक्स्ट्रा जसं आपण आत्तापर्यंत मार्जिन दिलं होतं इथून खालच्या साईडने, तसं मी इथे एक्स्ट्रा अर्धा इंचाचं मार्जिन दिलेलं आहे. आता ही मला काढून घ्यायचं आहे आणि ही कटोरी मला पूर्णपणे कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही कटोरी कटिंग झाल्यानंतर मला काय करायचं आहे, मी कट नाही करणार आहे कारण की कपडा जो आहे तो वेस्ट होऊन जाईल मग हा. त्यामुळे मी ते तुम्हाला कट नाही करते, एक आयडिया दाखवते फक्त की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. तर बघा, आता इथे हा माझा पॉईंट आलेला आहे. हा पॉईंट आलेला आहे माझा इथे टक्सचा. ठीक आहे. अगोदर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स मारून घेतल्यानंतर आपल्याला सेंट्रल इथे जे सेंटर आहे सेंटरमध्ये पाव इंचाचं मार्जिन घेऊन एक टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्ही तिघींपैकी कोणतीही पद्धत यूज करू शकता मैत्रिणींनो. अगदी सिंपल आणि एकदम छान अशी ही पद्धत आहे. तुम्हाला डबल कटोरीचं ब्लाऊज जे आहे ते कधीच बिघडणार नाही आहे ह्या पद्धतीचा यूज केल्यानंतर. ठीक आहे. सिंपल आहे. हे अर्धा इंचाचं इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि इथून अगोदर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. जो रेग्युलर आपण कटोरीला टक्स मारतो सेम तसं तो आपल्याला कटोरीचा टक्स मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे मध्य सेंटरला डायरेक्टली आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हा टक्स पॉईंट पकडून. म्हणजे काही लेडीजला टक्स पॉईंट नको असतो तर ते डबल कटोरी ब्लाऊज शिवतात. काहींचं बघा टोक नको असतं कटोरीला, काहींना कटोरीला टोक हवं असतं, काहींना नको असतं. तर तशा पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. ठीक आहे. ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी हे डबल कटोरीचं ब्लाऊज असतं. ठीक आहे. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला डबल कटोरीचं पॅटर्न जे आहे ते काढायचं असतं. म्हणजे डबल कटोरीमध्ये आपण ह्या पद्धतीचा वापर करून आणि ह्या 3 पद्धतीपैकी तुम्ही कुठली पण एक पद्धत यूज करू शकताय म्हणजे जी काही तुम्हाला सुटेबल वाटत असेल ती. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण अशा पद्धतीचं डबल कटोरीचं पेपर पॅटर्न शिकलेलो आहोत. आणि तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे की आपला कोर्स सुरू होत आहे 10 जानेवारीपासून आपला ऑनलाईन क्लास सुरू होणार आहे. लाईव्ह क्लास असणार आहे रोज दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये असणार आहे. लाईव्ह क्लासचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळून जाणार आहे जे की तुमच्यापर्यंत 3 वर्षापर्यंत राहणार आहे, तुमच्याकडे राहणार आहे ते. हा कोर्स आपला रोज लाईव्हच राहणार आहे आणि ह्या कोर्समध्ये आपल्याला ब्लाऊज, ड्रेस आणि बॉटम्स शिकायला मिळणार आहे. याचं संपूर्ण कटिंग, स्टिचिंग, परत
त्याचे नोट्स सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल तर याची फीज आहे फक्त 7,999 रुपये। परंतु आता सध्या जे आपली ऑफर चालू आहे नवीन वर्षानिमित्त ही आपली ऑफर आहे आणि ह्या ऑफरमध्ये फक्त पहिल्या 50 स्टुडंटसाठी 1499 रुपयाचा हा कोर्स प्रोव्हाइड केला जाणार आहे, जो की संपूर्णपणे लाईव्ह असणार आहे। ब्लाउजेस, ड्रेसेस आणि बॉटम शिकण्यासाठी हा कोर्स तुम्ही मिस करायचा नाही मैत्रिणींनो। कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला आमचं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे ॲपची, तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि मग तिथून तुम्हाला कोर्स बाय करायचा आहे। आणि अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण आहे, त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय किंवा मी याच्यावरती पण दिलेला आहे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती व्हॉट्सअप करा, हाय पाठवा, तुम्हाला संपूर्ण डिटेल मिळून जाणार आहे। तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नवीन काही गोष्ट शिकणार आहोत, नवीन कुठल्या तरी टॉपिकवरती चर्चा करणार आहोत। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।